सर रिप्रेशन म्हणजे अनकॉन्शियसली एखाद्याला विसरून जाणं. मग आपण सर्वांनी एक मूवी बघितलाय, कोणता? सर मुन्ना भाई MBBS. आणि त्या मुन्ना भाई MBBS मध्ये काय होतं सर? संजूचा ब्रेकअप होतो आणि संजू काय म्हणतो? संजू म्हणतो सर सपना टूटा है तो दिल कभी जलता है हाँ थोड़ा काय झाला? संजूचा ब्रेकअप झाला. पण नेक्स्ट डे काय म्हणतो तो? अगले दिन अपने मोहल्ले में म्हणजे काय? याचा अर्थ आहे की जशी त्याचा नेक्स्ट डे ऐश्वर्या आली आणि संजू विसरून गेला. कोणाला? पहिली वालीला. दिस इज कॉल्ड ॲज रिप्रेशन. म्हणजे अनकॉन्शियस माइंड मध्ये एखादी गोष्ट निघून जाणं. समजतंय? पुढे गेल्यानंतर येतं सप्रेशन. सप्रेशन म्हणजे एखादी गोष्ट ही कॉन्शियसली विसरणं. म्हणजे काय? सर एक गर्लफ्रेंड आहे आणि एक बॉयफ्रेंड आहे. आता काय झालं? ह्या मॅडम आहेत एकदम किरकिऱ्या आणि ह्या काय करताय? यांच्यासोबत भांडण. काय? भांडणं. पण मेन काय? सर ह्या जो बॉयफ्रेंड आहे त्याचे आता चालू आहेत एक्झाम. काय चालू आहेत? एक्झाम. आणि ह्या मॅडम त्यांच्यासोबत भरपूर दिवसांपासून काय करताय? नुसती किरकिर करताय, भांडणं करताय. मग बॉयफ्रेंड म्हटला की आता तू थांब, माझी एक्झाम होऊ दे आणि नंतर आपण बोलू. मग काय करू? नंतर आपण बोलू. आणि बॉयफ्रेंडने काय केलं? तिला ब्लॉक करून टाकलं. काय केलं? सर ब्लॉक करून टाकलं. म्हणजे कॉन्शियसली तो तिला विसरला. समजलं? दिस इज कॉल्ड ॲज सप्रेशन. म्हणजे कॉन्शियसली एखादी गोष्ट विसरणं नोन ॲज सप्रेशन. व्हॉट इज मीन बाय रिग्रेशन? रिग्रेशन म्हणजे अर्लियर डेव्हलपमेंटल स्टेज मध्ये येणं. म्हणजे काय? एक 55 वर्षाचा माणूस आहे, पूर्णपणे कर्जबाजारी झाला आणि कर्जबाजारी होऊन आता त्याच्याकडे एक फुटी कवडी पण नाही राहिली. आणि असंच एक दिवशी असा समुद्राच्या किनारी गेला आणि रडत होता. म्हणजे काय? बचपन से बचपन म्हणतो. म्हणजे 55 वर्षाचा माणूस हा लहान बाळासारखं रडायला लागला, वागायला लागला. दिस इज कॉल्ड ॲज सर रिग्रेशन. म्हणजे कमिंग बॅक टू दी अर्लियर डेव्हलपमेंटल स्टेज ऑफ दी लाईफ इज नोन ॲज रिग्रेशन.